नमस्कार. मी पंजाब डक. आज आहे 25 मार्च 2026 आणि मी या ठिकाणी अंदाज देणार आहे. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की की आज म्हणजे 25 आणि 26च्या दरम्यान राज्यामध्ये फक्त नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, त्याच्यानंतर अक्कलकोट, नळदुर्ग, नळदुर्ग, त्याच्यानंतर अहमदपूर, लातूर, त्याच्यानंतर इकडं कंधार, लोहा, बिलोली, सगरोळी ह्या पट्ट्यामध्ये आज 25 आणि 26मध्ये पाऊस पडणार आहे. म्हणजे खूप काही सगळीकडे पडणार नाही, फक्त ह्या 2-3 जिल्ह्यामध्ये 2-4 शहरामध्ये गावामध्ये पाऊस असणार आहे. म्हणून हा अंदाज ह्या 25-26च्या शेतकऱ्यांना लक्षात येतं. पण राज्यात सांगायचं झालं तर आता बऱ्याच शेतकऱ्याचा आणखीन गहू चालू आहे, कांदा काढणी चालू आहे. आता कांदा काढणीच्या वेळेस समजा कांदा काढणी आला आणि पात जर उघडे असेल तर त्याच्या पातीत जर पाणी गेलं तर ते कांदा साठवणुकीमध्ये खराब होतो. म्हणून शेतकऱ्यासाठी खास करून कांद्यावाल्या शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे. तर आज आहे 25 मार्च 2026. तर आज शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, 28 तारखेपर्यंत ज्यांचा कांदा असेल, गहू असेल, हरभरा असेल करून घ्या. कारण की राज्यामध्ये 29 तारखेपासून राज्यात परत एकदा अवकाळी पाऊस व गारपिटीचा पाऊस काही ठिकाणी निरंक राहील, कुठं पडणार देखील नाही. पण राज्यात मात्र 29 पासून ते 1 एप्रिलच्या दरम्यान राज्यात पावसाचं वातावरण आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. तर सांगायचं झालं तर 29 तारखेला मग पाऊस कुठं होणार, तर 29 तारखेला सांगू इच्छितो की आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्हा झालं, साक्री तालुका झालं, धुळे जिल्हा झालं, मालेगाव, त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, पारोळा, बुलढाणा, अकोला ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, 29 तारखेला थोडं पाऊस सुरुवात होणार आहे. पण 29 तारखेला संपूर्ण राज्यभर काही पाऊस पडणार नाही. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. फक्त 29 तारखेला फक्त उत्तर महाराष्ट्राकडे सुरुवात होईल, ती पण नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा आणि जळगाव जिल्हा त्या पट्ट्यामध्ये थोडा पाऊस येणार आहे. त्याच्यानंतर राज्यामध्ये मग 30 तारखेपासून राज्यातला पाऊस मग वाढत जाणार आहे. मग त्याच्यानंतर तो पाऊस मग संभाजीनगरकडे पडणार आहे, कन्नडकडे पडणार आहे, वैजापूर, गंगापूर, त्याच्यानंतर श्रीरामपूर, शिर्डी, राहता, लोणी, त्याच्यानंतर पैठण म्हणजे अहिल्यानगर जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, पुणे, अहिल्यानगर, त्याच्यानंतर ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, 29 ते 1 तारखेच्या दरम्यान परत पाऊस येणार. म्हणून त्या शेतकऱ्यांना गहू असेल, कांदा असेल तर तुम्ही काढणी काढून घ्यावी. त्याच्यानंतर राज्यात पुन्हा ते पाऊस काय होणार आहे, परत तुम्हाला सांगू इच्छितो की तो पाऊस मराठवाड्याकडे म्हणजे जालना जिल्हा, परभणी जिल्हा, संभाजीनगर, त्याच्यानंतर हिंगोली, लातूर, धाराशिव, बीड, त्याच्यात नांदेड जिल्हा, यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, अकोला, वाशिम, हिंगोली ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, 30 तारखेपासून ते 1 तारखेच्या दरम्यान मग काही काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडेल, जिथं नाही पडला तिथं नुसतं वारं सुटं, काही भाग निरंक राहील. म्हणून हे देखील लक्षात घ्या. सगळ्यात सांगायचं झालं तर अवकाळी पाऊस हा फक्त सगळीकडे पडत नसते, फक्त काही भाग पडतंय, काहीला सोडून देते, कुठं नुसतं वारं येते. म्हणून हे सर्वप्रथम शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय करा, एक तुम्ही काय करा, हे पृथ्वीचं वाढतं तापमान, ग्लोबल वॉर्मिंग याच्यामुळे काय झालं, हे थोडं चेंज झालं, क्लायमेट चेंज झालं. म्हणून काय होणार आहे, या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये 2026च्या उन्हाळ्यामध्ये म्हणजे आता हे झालं एप्रिल महिना, मार्च महिना, एप्रिल महिना, मे महिन्यामध्ये यापुढे एक गोष्ट लक्षात, प्रत्येक 10 दिवसाला एक राज्यात कुठं ना कुठं अवकाळी पाऊस येणार. म्हणून हे गणित सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. आणि हळदीच्या शेतकऱ्यांना मग हे असं गणित लावूनच तुम्ही तुमच्या हळदी कशा शिजवायच्या, कशा वाळू घालायच्या, कशा ताडपत्र्या आणून तिथं बाजूला ठेवायचं आणि याचं नियोजन लावून तुम्ही तुमचं नियोजन करायचं. कारण की काय होणार आहे, वातावरण हे वाढत्या तापमानामुळं, ग्लोबल वॉर्मिंगमुळं हे तापमान बदलत असल्यामुळे काय होणार आहे, प्रत्येक म्हणजे एप्रिल मार्च ह्या महिन्यामध्ये काय होणार आहे, 10-10 दिवस, मेमध्ये देखील तसंच होणार आहे. प्रत्येक 10 दिवसाला वातावरण चेंज होणार आहे. म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. हे जे वातावरण आहे समजा 29 तारखेपासून ते 1 एप्रिलच्या दरम्यान, याच्यामध्ये तुम्हाला एक सांगतो, आपल्या महाराष्ट्रासहित काय होणार आहे, कर्नाटक आणि तेलंगणात त्या राज्यात देखील पाऊस पडणार आहे. कारण की ते शेतकरी आपल्याला अटॅच असल्यामुळं त्यांना सांगू इच्छितो, कर्नाटकमध्ये धारवाड, बेळगाव, बागलकोट, विजयपूर, निपाणी, तिकोटी,
त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं आज देखील समजा आज 25-26च्या दरम्यान देखील तुम्हाला पाऊस येणार आहे आणि 29 ते 1 एप्रिलच्या दरम्यान देखील तुमच्या कर्नाटकमध्ये पाऊस पडणार आहे. म्हणून हा कर्नाटक सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर तेलंगणा त्याच्या बाजूला आहे. तेलंगणा शेतकऱ्याचे फोन आले की आमच्या देखील काढणी चालू आहे. तर कर्नाटकच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ते आपल्या म्हणजे महाराष्ट्राच्या बाजूला बसव कल्याण, कलबुर्गी, बिदर, हैदराबाद, त्याच्या निजामाबाद, आदिलाबाद, हैदराबाद ह्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं तर तुमच्याकडं देखील 29 ते 1 एप्रिलच्या दरम्यान तुमच्याकडं देखील पावसाचं वातावरण राहणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आता परत एकदा सांगू इच्छितो की राज्यामध्ये 29 तारखेला काय होणार आहे की सुरुवात उत्तर महाराष्ट्राकडून होणार आहे. म्हणजे नंदुरबार जिल्हा, साक्री, धुळे, जळगाव, त्याच्यानंतर संभाजीनगर ह्या पट्ट्यामध्ये सुरुवात होणार आहे. मग त्याच्यानंतर 30पासून ते पाऊस वाढत जाऊन 30च्या नंतर संभाजीनगर, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, त्याच्यानंतर संभाजीनगर, त्याच्यानंतर लातूर, बीड, धाराशिव, त्याच्यानंतर पुणे जिल्हा, अहिल्यानगर जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांनी कांदा काढणी चालू आहे, त्यांनी गहू काढणी चालू आहे. त्यांनी खास करून अंदाज घ्या शिर्डी, राहता, गंगापूर, वैजापूर, कन्नड ह्या परिसरामध्ये चांगला पाऊस येणार आहे. म्हणून तुम्ही तुमच्या पिकाची काळजी घ्यावी. त्याच्यानंतर कोकणपट्टीमध्ये शेतकऱ्यांचे आंबा उत्पादकांना जे फोन आले की कोकणपट्टीमध्ये सगळ्यात जास्त पाऊस मग कोकणपट्टीकडे होणार आहे. म्हणजे हे जे पाऊस पडणार आहे 29-1 हे कोकणपट्टीमध्ये सगळ्यात जास्त पडणार आहे. त्याच्यामुळं कोल्हापूरकडे देखील पावसाचा असर राहणार आहे, पुण्यात देखील असर राहणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. या पावसामध्ये काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे, कुठं वारं सुटणार आहे, काही भाग सोडून देणार आहे. हे सर्वप्रथम अवकाळी पाऊस सगळीकडे पडत नसतं, हे सर्वप्रथम लक्षातच यापुढं ठेवायचं. सर्वदूर पडत नसतं, अवकाळीच असतो. जिथं पडला तिथं पडतं, काही भाग सोडून देतो. म्हणून याच्यामध्ये विजाचं देखील प्रमाण आहे, गाराचं देखील प्रमाण आहे, वारं देखील राहणार आहे. म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. अचानक वातावरण बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.